आपला आवडता गायक आणि गायिका कोण? पाच प्रश्न विचारतो, दोघातला एक चूज करायचे. दोनही हे उत्तर द्यायला बंदी आहे. एक, बटेंगे तो कटेंगे की पडेंगे तो बडेंगे? मला असं वाटतं की बटेंगे तो कटेंगे आणि पढेंगे तो बढेंगे याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे समजलं तरच पढेंगे तो बढेंगे आहे. ते समजलं नाही तर नाहीच आहे. कारण बटेंगे तो कटेंगेचा अर्थ काय? समाज एकसंघ राहायला पाहिजे. समाज एकत्रित राहिला तर विकास आहे. समाज एकत्रित राहिला ना तर विकास नाही. त्यामुळे समाज एकत्रित राहिला तर विकास होईल. विकास झाला तर शिकलो तर मोठे होऊ. तुमचं कम्फर्ट लेवल सगळ्यात जास्त कुणाबरोबर आहे? नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आहे का अमित शहांच्या बरोबर आहे? ते दोघंही फार मोठे आहेत. माझं कम्फर्ट लेवल तुमच्यासोबत जास्ती आहे. आपला रूल असा आहे की दोघातलं एक नाव घ्यायचं, पण आता तुमचे आपण मित्र असल्यामुळे मी हे पण सोडून देतो. तुमचा आवडता पोशाख कोणता, जॅकेट का हुडी? माझा आवडता पोशाख जॅकेटच आहे. समोर कधी हुडी पण घालायला आवडते. समोर बसलेले एक ग्रस्तांना तुम्ही हुडी घालून बऱ्याच वेळेला भेटला असं मी ऐकलं. असे सांगणारे समोरच बसले आहेत. हो. सर्वात जवळचं कोण दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी, अजित पवार का एकनाथ शिंदे? हे दोघेही जवळचे आहेत. असं नाही, पण सगळेच सांगतो, रूल तुम्ही मोडायला लागलाय. रूल नाही मोडत, मी पूर्ण सांगतो. दोघेही माझ्या जवळचेच आहेत. शिंदे साहेब पहिलेपासून आमच्या विचाराचे असल्यामुळे आमची दोस्ती आधी झाली. अजितदादांची दोस्ती नंतर झाली. बाकी दोघेही जवळचेच आहेत. नागपूर की मुंबई? याला उत्तर देतो, नागपूर. आपला आवडता गायक आणि गायिका कोण? बायको समोर असे प्रश्न विचारता मला. गायक तर मी सांगू शकतो की माझा आवडता गायक आवडते गायक किशोर कुमार आणि आवडती गायिका नाही, नकाच सांगू मला. मी माझ्या बायकोचं नाव घेऊ नको. घ्या.